अच्छा, तर कुठं आहे तुझ्या चारी सुना? सासू कुठं असणार आहे किचनमध्ये? थांबा, आत्ता बोलवतो. चल पायल, सुहानी, हेमा, लवकर बाहेर या. मावशी आले आहे. सासू ऐकून चारी सुना बाहेर आल्या आणि मावस सासूच्या सासऱ्याच्या पाया पडल्या. मावस सासू, वाहा वाहा, संस्कारी सुना आहे. रूप, गुण, संस्कार सर्व काही आहे त्याच्यात. आता टीव्ही सुरू होऊ द्या, सर्व संस्कार बाहेर येतील यांचे. तू नक्कीच काहीतरी पुण्य केलं असतील म्हणून तुला एवढ्या सुंदर आणि संस्कारी सुना भेटल्या असणार. त्या दोघी जणी बोलतच होत्या. तेवढ्यात आचल येते आणि सून, आई, मावशी आणि काका तुम्ही पण चला, स्वयंपाक तयार आहे. जेवण झाल्यानंतर सासू आणि मावशी चालायला बाहेर जातात. सासरे टीव्ही लावतात. याच संधीचा फायदा घेऊन पायल तिथं येते. काका, तुम्ही न्यूज कशाला बघत? एकच न्यूज सगळ्या चॅनलवर वेगवेगळ्या प्रकारे सांगत असतात. आता ना टेक्स्ट मॅच चालू होणार आहे, ते लावा ना तुम्ही. मग काका चॅनल बदलतात. मग सुहानी तिथं येते. अरे, हे काय मॅच बघत बसलात तुम्ही? अरे, स्टार प्लसवर येणार आहे सिरियल, ती लावा ना. माझ्या आवडीची सिरियल आहे ती, तुम्ही ती लावा काका. आज त्यांची सून परत येणार आहे. मनोहर काका पुन्हा चॅनल बदलतात. यामुळे हेमा चिडते. नंतर रुपाली तिथे येते. अरे, हे सिरियलची नाटक असतात काका, तुम्ही रियालिटी शो लावा. काका पुन्हा एकदा चॅनल बदलतो. मग त्यावेळी अनुराधा येते. काका, आज सलमान खानचा पिक्चर येणार होता, तो लावा ना. मनोहर काका पिक्चर लावतात. अरे देवा, पुन्हा यांचं रामायण सुरू झालं. मावशी, कसलं रामायण ग? सरला आणि मावशी आपल्या घराकडे झरा येतात. अरे देवा, हे काय आहे सगळं? हेच तर आहे या चौघींची सगळ्यात मोठी कमजोरी, हा टीव्ही. या चौघी जणी खूप चांगल्या आहेत, पण टीव्ही स्वतःचा आवडता कार्यक्रम बघण्यासाठी फार वेड्या होतात. मावशी, अगं मग चौघींसाठी वेगवेगळ्या टीव्ही का नाही लावून घेत? मी माझ्या अशोकला सांगून 4 टीव्हीची व्यवस्था करून देते. सासू, असं झालं तर बरंच होईल. त्याला सांग, त्याच्या बरोबर बिलही पाठवून दे. पोरांना सांगून त्याच्या अकाउंटला पाठवून देईल. दुसऱ्या दिवशी मावशी काका आपल्या गावाला निघून जातात. इकडे आता ही सुनाच्या रूममध्ये टीव्ही असतात, पण त्यांना तो टीव्ही बघायला ती मजा येत नव्हती. त्या काही ना काही मिस करत होत्या. दुसऱ्या दिवशी सरला आपल्या खोलीत होती, तेव्हा तिला हॉलमधून ओरडण्याचा आवाज येतो. ती लगेच बाहेर येते. अगं, आता काय झालं तुम्हाला भांडायला? आता तर तुमच्या खोलीतच टीव्ही आहे ना? नाही आई, आता आम्हाला आमचा टीव्ही 20 मिनिटपेक्षा जास्त बघण्याची सवयीच नाही ना, आणि भांडणार तर बिलकुलच नाही.